पोटाच्या निरनिराळ्या आजारांवर चर्चा करत आहोत. आपल्यासोबत आहेत सोलापुरातील नामवंत सर्जन डॉक्टर अरुण मनगोळी. आता आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते आहे पोटातील वेदना किंवा पोटदुखी ज्याला आपण म्हणतो. काय नेमकं सांगाल, पोटदुखीची सामान्य कारणे कोणती? पोटदुखी हा एक अतिशय सामान्य म्हणजे नेहमीच आढळणारा प्रॉब्लेम आहे. आणि पोटदुखीमध्ये असं असतं की आपलं पोट जे आहे, पोटामध्ये अनेक अवयव आहेत. बरोबर. अन्ननलिकेचा शेवटचा भाग, शेवटचे 3-4 इंच पोटातच असतं. जठर आहे, मग लहान आतडी आहे, मोठी आतडी आहे. लहान आतडी आणि मोठ्या आतडीच्या जंक्शनला अपेंडिक्स आहे. मग नंतर गुदद्वाराची सुरुवात पोटातच असते. बरोबर. मग नंतर किडनी आहे, मूत्रपिंड. मग मूत्रपिंडातून दोन किडनीज असतात. त्यातून निघणारे जे युरेटर म्हणून जे ट्यूब्स आहेत, ज्या नळ्या आहेत, ते आहे. मग लघवीची पिशवी आहे. मग स्त्रियांमध्ये गर्भाशयाची पिशवी आहे. 2 स्त्रीबीज आहेत. असे अनेक, लिव्हर आहे. मग म्हणजे आणि मग पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंड आहे. मग पांथरी आहे. असे अनेक अवयवांनी गच्च भरलेली ही पिशवी असते पोट म्हणजे. तर या कुठल्याही अवयवाला जर काही आजार निर्माण झाला तर त्याच्यामध्ये वेदना हे होणारच. त्यामुळे पोटातील वेदना हा एक भयंकर मोठा असा एक विषय आहे, आघात मोठा विषय. कारण प्रत्येक अवयवाला जेव्हा आजार होतो तर कुठल्या ना कुठल्या प्रकारची वेदना त्याला होणारच. पण काही अवयव असे आहेत की ज्याच्यात दुखण्याला वेदना खूप जास्त असतात. ज्याला जर आजार झाला, आता उदाहरणार्थ अपेंडिक्स म्हणा, किंवा मूत्राशयामध्ये जर मुतखडा वगैरे जर झाला, किंवा पित्ताशय आहे, पित्ताशयामध्ये जर खडे आहेत, तर अशा काही अवयवांमध्ये वेदना खूप जास्त होतात. आणि काही अवयवांमधले वेदना एवढ्या प्रमाणामध्ये नसतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत आणि त्याप्रमाणे वेदना होऊ शकतात. मुळात वेदना होणं ह्याचं कारण असं असतं की कुठं ना कुठेतरी सूज असते. बरोबर. ज्या अवयवामध्ये वेदना लक्षात येण्यासाठी काही स्पेशल नर्व्ज असतात, काही नसा असतात. आणि त्या नसांमध्ये जर ते सुजेमुळे जर त्या नसा इरिटेट झाल्या तर पेन जाणवतं किंवा वेदना होत असतात. आता वेदना जी आहे हे पोटाच्या कुठल्या भागात तो आजार आहे त्याप्रमाणे वेदना बदलते. म्हणजे सांगायचं किंवा त्या पद्धतीच्या वेदना वेगळ्याच असतात. आता उदाहरणार्थ झालं तर अपेंडिक्सचा जर आजार असेल तर वेदना सहसा पोटाच्या उजव्या आणि खालच्या बाजूला त्रास होत असतो. सुरुवातीला ते कदाचित पोटाच्या वरच्या बाजूला असतं, पण नंतर लगेचच काही तासातच ते खाली उतरतं, उजव्या बाजूच्या कोपऱ्यात जाऊन अपेंडिक्सचा त्रास होतो. किंवा जर समजा पित्ताशयामध्ये खडे असतील, पित्ताशयात खडे झाले आणि त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं किंवा जीवाणूंचा प्रवेश झाला किंवा तो एक खडा येऊन त्या पाईपमध्ये अडकला तर बरगडीच्या उजव्या बाजूला, बरगडीच्या खालच्या बाजूला तीव्र वेदना सुरू होतात. जर मूत्रपिंडामध्ये जर मुतखडा जर झाला असेल तर मुतखड्याचा आजार जो आहे तो सहसा कमरेच्या बॅक साईड, कमरेला आणि ते असं पाठीमागून असं पुढं येणारा जो ते वेदना असतात. आणि त्या रुग्णाला सुरुवातीला कमरेत दुखायला लागतं आणि ते दुखणं असं पुढं सरकतं आणि खाली लघवीच्या मार्गापर्यंत ते दुखत असतं. आणि किडनी दोन्ही बाजूला असतात, मूत्रपिंड दोन्ही बाजूला असतात. त्यामुळं जर डाव्या बाजूला जर मुतखडा अडकला असेल तर डाव्या बाजूला दुखतं, उजव्या बाजूला असेल तर उजव्या बाजूला दुखतं. असे म्हणजे अवयवानुसार वेगवेगळ्या भागामध्ये ते दुखणं आपल्याला जाणवतं आणि आम्हाला लक्षात येतं की अंदाजे काय झाला असेल. पेशंटशी चर्चा करून पेशंट जेव्हा सांगतो की मला पोटाच्या उजव्या बाजूला दुखतं, खालच्या बाजूला दुखतं, त्याच्यात आता ते फक्त वेदना एकच असतं असं नाही. त्या वेदनेसोबत इतर पण काही 2-3 लक्षणं असतात. उदाहरणार्थ उलट्या असतात किंवा काही ठिकाणी जुलाब असतं किंवा असे इतर त्याला सपोर्टिव्ह असे इतर पण काही लक्षणं असतात. त्याच्यावरनं आम्ही अंदाज लावतो की उजव्या बाजूला आणि खालच्या बाजूला दुखणं जर असेल, तीव्र प्रमाणात असेल, त्याच्यासोबत जर पेशंटला उलट्या होत असतील, त्याला ताप आला असेल तर शक्यता असते की ते अपेंडिक्स वगैरे सारखा आजार आहे किंवा काय. तर असे आम्ही त्याचा रोगनिदान करत असतो. थोडक्यात अवयवानुसार पोटातील वेदना ठरत असतात. हो. काही वेदना, अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्व पोटातल्या आजारांना वेदना होतातच असेल. सगळ्यात जो भयानक आजार आहे
ज्याला आपण सगळे घाबरतो ते म्हणजे कॅन्सर. कॅन्सर. बर. कॅन्सर जर पेशंटला जर कॅन्सर झाला तर कॅन्सर हे एवढं विचित्र आजार आहे की ज्याच्यामध्ये कॅन्सरची सुरुवात होते पण वेदना फार उशिरा येतात. अच्छा. आज कॅन्सरची सुरुवात झाली म्हणजे 1-2 दिवसात वेदना सुरू होतं असं नाहीये. 4-4, 5-5 महिन्यापर्यंत बर. वेदना होतच नाही. काय याचं नेमकं कारण काय? ह्याचं कारण म्हणजे तिथे जर मेनली मी तुम्हाला सांगितलं ना की स्पेशल नर्व्ज असतात. बर. नस असतात, काही नर्व्ज असतात. त्या नर्व्ज जोपर्यंत त्या कॅन्सरच्या गाठीमध्ये सापडत नाहीत. समजा नर्व इकडे आहे आणि गाठ इथं आहे, तर गाठ जोपर्यंत त्या नर्वपर्यंत पसरत नाही तोपर्यंत ते वेदना लक्षातच येणार नाही. जर गाठ कुठल्या दिशेने पसरेल सांगता येत नाही. गाठ इथं असेल आणि त्या जठराचं जर नर्व इथं असेल आणि जठरामध्ये गाठ असेल आणि जर गाठ या बाजूला पसरायला लागलं तर वेदना होणारच नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की पेशंट सुद्धा विचार काय करतो की कित्येक असे पेशंट येतात जे थोडेसे कमी शिकलेले वगैरे, त्यांना पोटात त्यांनाच गाठ लागत असते हाताला, पण ते म्हणतात नाही दुखत नाही ना, त्यामुळे आम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचलो नाही. वाटलं काहीतरी किरकोळ असेल, अज्ञानाने त्यांना ते वेदनेची वाट बघतात. काही झालं तरच डॉक्टरकडे जायचं, दुखलं तरच बघू. ज्या अर्थी दुखत नाही त्या अर्थी ते किरकोळ आहे. न दुखणारा आजार हा किरकोळ असतो आणि दुखलं तर ते भयानक असतात असे गैरसमज असते. परंतु कर्करोगासारख्या सगळ्यात घातक जो आजार आहे ते सगळ्यात उशिरा दुखतं. कित्येक वेळा कॅन्सर झाल्यानंतर 6 महिने 8 महिने वर्षांनी ते दुखायला लागतं आणि त्यांना वाटतं की या 2-3 दिवसातच दुखायला लागलंय, त्या अर्थी आजारच 2-3 दिवसाचा आहे. पण ते तसं नाही. त्याच्या आधी जवळजवळ 5-6 महिन्यापर्यंत ते गाठ वाढवून दुसरीकडे स्प्रेड होऊन दुसरीकडे पसरून ऑलरेडी ते पेशंट सिरियस होऊनच आलेलं असतं. असं हे भयानक आहे. थोडक्यात पेशंटची मानसिकताही खूप यात महत्वाची आहे की त्यांनी योग्य वेळी योग्य तज्ञांचा सल्ला घेतला, बरोबर आहे, तर त्याला निश्चितच आराम मिळू शकेल. बरोबर. आणि त्याचा जो इलाज आहे नॅचरली प्रत्येक वेदनेला इलाज जो आहे ते आपल्याला आधी तपासणी करावी लागते की नेमकं कशामुळं पोट दुखतं, बरोबर, कशामुळे पोट दुखतं हे कळणं आवश्यक आहे. आम्हाला वाटतं अंदाजाने पित्ताशयात कडे असतील किंवा अपेंडिक्स असेल किंवा किडनी मुतखडा असेल, पण आपल्याला काही त्याप्रमाणे काही टेस्ट करावे लागतात. काही रक्ताच्या चाचण्या असतील किंवा एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल. सोनोग्राफी हे महत्त्वाचं तपासणी आहे. या तपासणीतून आपल्याला आजार काय तो नेमका कळतो आणि तो आजार किती सिरियस आहे हेही कळतं आपल्याला. बरोबर. आणि त्याच्यावरनं मग आमचा इलाज त्याप्रमाणे, जर अपेंडिक्स असेल तर कधी कधी त्याचं ऑपरेशन करावं लागतं. पित्ताशयात खडे असतील तर त्याचंही ऑपरेशन करावं लागतं दुर्बिणीद्वारे. मुतखडे असतील तर काही मुतखडे आपण गोळ्या औषधाने बरं करतो, पण काही मुतखड्यांना आपल्याला ऑपरेशन करून किंवा आजकाल नवीन आलेले जे लेझर थेरपी म्हणा किंवा लिथोट्रिप्सी म्हणा या मार्गाने आपल्याला त्याच्यातून बाहेर पडावं लागतं. तर कुठलंही दुखणं असेल तर आपल्याला त्याची चाचणी करणं आवश्यक आहे आणि त्यानुसारच पुढचा इलाज केला जातो. थोडक्यात पेशंटनी दुर्लक्ष न करता, वेदना असेल तर बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतही नाहीत, पण तीव्र जर नसेल तर कधी कधी मेडिकल दुकानातनं काहीतरी किरकोळ गोळ्या घेतात आणि हे होतं. आणि असं नाही की प्रत्येक वेळा सिरियस प्रॉब्लेमच असेल. ऍसिडिटी किंवा आम्लपित्त जरी असलं तरी सुद्धा वेदना होतातच पोटात. तर ते छोटे किरकोळ असतील तर ते मेडिकलच्या औषधाने बरे होऊन जातात, पण जर थोडंसं जास्त असेल तर मग मात्र आपल्याला काळजीपूर्वक इलाज करावा लागतो. डॉक्टर धन्यवाद. छान. मला वाटतं याचा पेशंट्सना नक्कीच फायदा होईल. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.